नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 4 हा जो आपला GS4 पेपर आहे त्याच्यातलं अर्थव्यवस्था नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी हा घटक बघणार आहोत। ओके, आणि याच्यानंतरचं जे लेक्चर असेल त्याच्यात आपण विज्ञान तंत्रज्ञान बघूयात। तर एकंदरच आता हे सेकंड लास्ट लेक्चर आहे आपलं रिवाइज्ड सिलेबसचं, तर ते आपण बघूयात। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तिथेही फॉलो करू शकतात। एक महत्त्वाचा मुद्दा इथं असा आहे की अर्थशास्त्राचा जो सिलेबस आहे तिच्यामध्ये आतापर्यंतचे सगळे सिलेबस जे आपण बघितले त्याच्यात काय होतं, एकतर खालीवर मुद्दा केलेला होता किंवा जे मुद्दे होते त्याच्यात नव्याने मुद्दे वाढवलेले होते, एखादा सब टॉपिक होता तो मेन केलेला होता। परंतु या इकॉनॉमीच्या सिलेबसमध्ये काय केलेलं आहे की बरेचसे शब्द एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी टाकलेले आहेत, बरोबर। याच्यामध्ये खूप नवीन अशा गोष्टी नाहीत, हे सगळं तुम्ही वाचतच होतात। कुठलंही तुम्ही इकॉनॉमीचं एक प्रॉपर बुक घेतलं तर तिच्यात हे मुद्दे कव्हर केलेले असतात। परंतु बऱ्याच ठिकाणी जुना सिलेबस घेऊन बसल्यानंतर तुम्हाला असं आढळेल की एखादा शब्द तिथून गायब आहे, तो शब्द दुसरीकडे तुम्हाला सापडतो। तर ते ह्या अर्थशास्त्राच्या सिलेबसच्या बाबतीत आहे। दुसरी महत्त्वाची बाब ती म्हणजे काय, इंग्लिशचं मराठी, मराठीचं इंग्लिश असं केलेलं आहे। म्हणजे जुन्या याच्यात FDI असेल तर इथं तुम्हाला परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक असं दिसेल, किंवा जुन्या याच्यात स्वच्छता होतं तर इथं सफाई टाकून ठेवलेलं आहे। म्हणजे गरिबीचं दारिद्र्य केलेलं आहे। म्हणजे पाट्या टाकणं काय असतं ते हा सिलेबस आपण ज्यावेळेस बघतो त्याच्यावरून लक्षात येतं। तर ती एक बाब लक्षात ठेवा। ओके, सो हा पहिला जो मुद्दा आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र, तर याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, त्याच्यानंतर स्थूल मूल्यवर्धक घटक खर्चानुसार, बाजार किमतीनुसार, स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, व्यापार चक्र, रोजगार संकल्पना, बेरोजगारीचं मापक। आता खरं तर बेरोजगारी, रोजगार संकल्पना हे जुन्या सिलेबसमध्ये हे मुद्दे दिसून येतात तुम्हाला, आणि इथं हा जो समग्र लक्ष आहे हा नव्याने मुद्दा एक प्रॉपरली त्यांनी फ्रेम केलेला आहे। दुसऱ्या मुद्द्यातही तेच आहे, वृद्धी आणि विकास। तर विकासाचे निर्देशांक असतील, विकासाचे सामाजिक व आर्थिक निर्देशांक आहे, समावेशक विकास आहे किंवा शाश्वत विकास, विकास आणि पर्यावरण, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन, शाश्वत विकास उद्दिष्ट, आर्थिक विकासाचे घटक असतील, नैसर्गिक साधनं, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, भांडवल, लोकसंख्या, मानवी भांडवल, लोकसंख्या लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, मानवी विकास निर्देशांक, लिंगभाव दरी, लिंगभाव सबलीकरण उपाययोजना, म्हणजे लिंगभाव काय, जेंडर। ओके, शिक्षण, आरोग्य, पोषण, शासन। तर ऑलरेडी जुन्या याच्यात पण आपण हे बघितलेलं आहे, मानव विकास निर्देशांक हे परत झालेलं आहे ना, जे काही लिंगभाव दरी आणि त्या सगळ्या इंडायसेस तुम्हाला करणं फार गरजेचं आहे, निर्देशांक। तर एकंदरीतच हे आधी विखुरलेलं होतं इकडं तिकडं, तर हे एक नव्याने त्यांनी रचना थोडीशी सिलेबसची केलेली आहे। आता सार्वजनिक वित्त जे आहे, तर सार्वजनिक वित्त तुम्हाला खाली पण म्हणजे ती मागच्या याच्यात एकच होतं, आता याच्यात दोन केलेलं आहे, एक भारताच्या अर्थव्यवस्थेमधलं सार्वजनिक वित्त आणि एक जनरल केलेलं आहे। म्हणजे इथं दोन मुद्दे तुम्हाला दिसतात बघा। हा जो आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र हा एक मुद्दा आहे, आणि दुसरा मुद्दा हा आहे भारतीय अर्थव्यवस्था। तर हे जे सार्वजनिक वित्त आहे ते तुम्हाला खाली पण इथं मिळतं, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था इथं पण ते आहे। ओके, सो इथंही तो मुद्दा आहे, आणि त्यात खूप काही वेगळं नाही आहे। नव्याने काय गोष्टी आहेत तर बाजार अपयश आणि विकासानुकूलता, त्याच्यानंतर सार्वजनिक खर्चाचे प्रकार, लिंगभाव आधारित अर्थसंकल्प। आता जेंडर बेस्ड जो काही बजेट येतं तर ते बजेट आपण ऑलरेडी अभ्यासत असतो, किंवा जेंडर अर्थसंकल्पाचे प्रकार बघताना तिच्यात ते पुस्तकात दिलेलंच आहे। फक्त एक आहे की आयोगाने ज्या गोष्टी आहेत की ज्या आधी गृहीत धरल्या होत्या त्या इथं दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पैशाची कार्य वगैरे हा मुद्दा जुन्या याच्यात सुद्धा जसा तसा आहे। आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हा मुद्दा जर तुम्ही बघितला तर याच्यात वृद्धीचं इंजिन स्वरूपात आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, अभिजात आधुनिक सिद्धांत। बघा, थेरीजवर जे मेन्समध्ये प्रश्न आहेत, कुठली थेरी, त्याचा अर्थ काय होतो किंवा ती कुणी सांगितली, हे बरंच विचारलं होतं इकॉनॉमीच्या बाबतीत। तर हे जे काही आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचे सिद्धांत आहे ते नीट करून ठेवायचे। वृद्धीतील परकीय भांडवल, तंत्रज्ञानाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपन्या, तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो। आशियाई विकास बँक, क्षेत्रीय व्यापार करार, त्याच्यामध्ये सार्क आणि आशियान हे नव्याने याच्यात ॲड झालेलं आहे। सो आशियाई विकास बँक, क्षेत्रीय व्यापार करार, सार्क, आशियान आपल्याला करणं गरजेचं आहे। व्यापार विषयक बौद्धिक संपदा आणि व्यापार विषयक गुंतवणूक उपाय हेही महत्त्वाचं आहे। दुसरा जो मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्था। आता साधी गोष्ट आहे की आपण जे काही अर्थव्यवस्थेचं कुठलंही एक प्रॉपर बुक वाचतो
तर तिच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त आता एक गोष्ट असते की बऱ्याचदा पुस्तकामध्ये जे दिलेले मुद्दे आहेत तर ते आणि आपल्या सिलेबसमध्ये असणारे मुद्दे ते चेक करून घेणं गरजेचं आहे. काही मुद्दे जर मिसिंग असतील तर ते तुम्ही नेटवरून पण करू शकता. आता याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हानं आधी पण होती, दारिद्र्य, बेरोजगारी. आता बघा, दारिद्र्य आणि बेरोजगारी 5वीला पुजलेलं आहे आपल्या, हे वरती पण येऊन गेलं आता बेरोजगारी. आता याच्यामध्ये अशा पाट्या टाकलेल्या आहेत आयोगाने की गरिबीचं दारिद्र्य केलेलं आहे, दारिद्र्याचं गरिबी केलेलं आहे. तर त्याच्यात काही अर्थ नाही सिलेबसच्या बाबतीत. म्हणजे बऱ्याच स्टुडंटच्या ह्या कमेंट आहे की बुकलीच सांगा. आता बुकलीच जी आहे तीच आहे जुनी, दुसरं काय असणार तिच्यामध्ये, है ना. भारताची अर्थव्यवस्था बदलत नसते, शब्द बदलले तरी. निर्मूलनाचे उपाय, ओके, तर हे नव्याने टाकलेलं आहे. म्हणजे जे काही आव्हानं आहेत त्याचं निर्मूलन कसं करायचं, दारिद्र्य, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल. त्याच्यानंतर तर्काधार हा नवीन शब्द याच्यात टाकला बघा. नियोजनाचे प्रकार, तर्काधार, नियोजन आयोग, नीती आयोग. ओके, सो नियोजन आयोग, नीती आयोग असं पण आपण अभ्यासतो. उपग्रह शेती, तर हे एक महत्त्वाचं आहे. आधीच्या याच्यात जे टाकलेलं होतं ते एक, है ना, तर उपग्रह शेती हा ठराविक शेती असा शब्द होता जुन्या याच्यामध्ये. आता याच्यात नव्याने एक उपग्रह शेती आहे, ठराविक काढून टाकला. आता ठराविक शेती काय होती ती आयोगालाच माहीत. कंत्राटी शेती बघा, कंत्राटी शेतीवर 2-3 दिवसापूर्वी आपण खूप प्रॉपर कंत्राटी शेतीबद्दल काय निर्णय घेतलेले आहेत सरकारने त्याच्यावर डिटेल स्पॉटलाईटमध्ये ॲनालिसिस बघितलं होतं. तर ते याच्यामध्ये आहे. कॉर्पोरेट शेती, सेंद्रिय शेती. बघा कितीतरी मुद्दे जे आहेत ते करंटमधून क्लिअर होतात. जर तुम्ही करंट प्रॉपर केलं तर तुम्हाला इथं खूप हेल्प मिळते. जनुकीय सुधारणा तंत्रज्ञान, तर जेनेटिक जे काही आहे तर ते आपण करत असतो. त्याच्यानंतर कृषी विपणन, शेती पतपुरवठा, नाबार्ड. आता हिच्यात पण जुना सिलेबस बघितला तर काही ठिकाणी इथं कृषी आहे तर तिथं शेती आहे, तिथं शेती आहे तर इथं कृषी करून ठेवलं आहे, असं केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता हे जलसिंचन आणि जल व्यवस्थापन आहे. तर या जलसिंचनाच्या जागी आधी ना शब्द होता पाटबंधारे, है ना. तर कृषी अनुदान, आधार किंमत आणि संस्थात्मक उपाय हा नव्याने एक मुद्दा याच्यामध्ये आहे. सहकाराच्या बाबतीमध्ये सहकाराची नवीन तत्वे, तर आधीच्या सिलेबसमध्ये जुनी आणि नवी असं दोघे होतं, आता फक्त नवीन तत्व. स्वयंसहायता गट हाही नव्याने मुद्दा याच्यात आहे. आता हा काही नवीन मुद्दा नाही, तुम्ही अभ्यासलेला आहे ऑलरेडी. मौद्रिक वित्तीय क्षेत्र, आता खरं तर मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, तर हे एक नव्याने इथं मांडलेलं आहे. भारतीय वित्त व्यवस्था, संरचना, रिझर्व्ह बँकेची भूमिका, मौद्रीय व पतधोरण, संक्रमण यंत्रणा, भारतातील भाववाढ लक्ष्य, भारतातील बँकेतर वित्तीय संस्थांचा विकास, नाणे बाजार, 1991 नंतरच्या घडामोडी, भांडवल बाजार, 1991 नंतरच्या घडामोडी, सेबीची भूमिका. तर हे सगळं याच्यामध्ये. आता खरं तर काही गोष्टी इकडं तिकडं थोड्या विखुरलेल्या होत्या, पण हा एक मुद्दा एक प्रॉपरली मांडलेला आहे. सो मॉनिटरी पॉलिसी आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, हे वर पण होतं बघा, तोच मुद्दा आहे. याच्यामध्ये कर सुधारणांचं समीक्षण, वस्तू व सेवा कर, ऑब्वियसली जे काही GST आहे तर ते चर्चेत राहणारच, ते करावं लागेल. घटक हा शब्द नव्याने आला, आधी रचना असं होतं तिथं. भारतातील वित्त आयोग, ऑब्वियसली आपण है ना फिनान्स कमिशन अभ्यासच असतो, नवीन मुद्दा नाही आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आजारी उद्योग. आता याच्यामध्ये बघा सूक्ष्म, लहान, मध्यम उद्योग असं होतं बघा आधी. आता ते लघु, म्हणजे ॲक्च्युली आधी लघु, कुटीर, ग्रामोद्योग असं होतं. आताच्या सिलेबसमध्ये सूक्ष्म, लहान, मध्यम MSME केलेलं आहे. MSME बद्दल खूप लिहून आलेलं आहे, कारण एकंदरच कोविड-19मुळे MSMEचा काय इम्पॅक्ट झाला तेही. त्याच्यानंतर याच्यात SPV, स्पेशल पर्पज व्हेकल जे आहे ते नव्याने ॲड केलेलं आहे. आजारी उद्योग, उपाय, औद्योगिक विकास धोरण, हे निकास धोरण आहे ना, तर ते एक महत्त्वाचं आहे. 1991च्या पूर्वीची नंतरची औद्योगिक धोरणं, भारतात व्यवसाय सुलभता, ईज ऑफ डुईंग बिझनेस जे आहे, भारताचं स्थान फार इम्प्रूव्ह झालेलं आहे ना. भारतातील सेवा क्षेत्राची रचना वृद्धी, भारतीय श्रम समस्या उपाय सुधारणा, सामाजिक सुरक्षा उपाय, हे नव्याने मुद्दे तुम्हाला दिसतात. पायाभूत सुविधांचा विकास. आता पायाभूत सुविधांचे प्रकार ही गोष्ट नव्याने याच्यात ॲड झालेली आहे, बाकी मुद्दे जे आहेत ते आधीसारखेच आहेत. त्याच्यानंतर थेट परकीय गुंतवणूक, पायाभूत सुविधा विकास, तर याच्यामध्ये सुद्धा पायाभूत सुविधांमध्ये थेट परकीय गुंतवणूक FDI. त्याच्यानंतर सरकारची जी धोरणं. आता बघा याच्यात काय आहे की यांचे जे प्रूफ रीडर आहेत तर त्यांनी खूप प्रॉपर प्रूफ रिडिंग केलेलं नाही. आता हे जे आहे सरकारची धोरणं हे SPVच्या पुढं लागू नये, म्हणजे वाक्य पायाभूत सुविधा संदर्भातील केंद्र आणि राज्य SPV सरकारची धोरणं असं येते. तर विशेष उद्देश साधने, परवडणारी घरे आणि झोपडपट्टी पुनर्वसन, तर हे न्यूजमध्ये आहे. झोपडपट्टी पुनर्वसन आपण बघितलं होतं बघा की लाल फितीचा कारभार कमी करायचा, तिच्यातल्या फाईल टेबल कमी करण्यासंबंधीचा सगळा जे काही हे होता प्रयत्न होता तो.
सो याच्यामध्ये विशेष उद्देश साधणे, परवडणारी घरं आणि झोपडपट्टी पुनर्वसन नव्याने ॲड आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवलमध्ये निर्यात प्रोत्साहन उपक्रम एक नव्याने ॲड आहे. त्यानंतर शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक नव्याने ॲड आहे. परकीय व्यापारी कर्जे है ना, एक्सटर्नल कमर्शियल बॉर्विंग्स, तर ह्या गोष्टी फार काही नवीन नाहीत बघा. बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका, आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था आणि भारत. आता बघा ते मूडीज असतं है ना, भारताचं पतमानांकन कुणी कमी केलेलं आहे, जास्त केलेलं आहे. सध्या सगळ्यांनी कमीच केलेलं आहे आपलं कोविड-19मध्ये. भारतातील विनिमय दर व्यवस्थापन, तर ह्या गोष्टी आपण ऑलरेडी करत असतो. आणि फक्त एक आहे की हे शब्द नव्याने आलेत, आपल्यासाठी चांगलं आहे की आयोगाने ह्या गोष्टी दिल्यात. ओके. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारची कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रातली धोरणं, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन, उर्वरित भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र. तर आधी काय होतं की महाराष्ट्र असं होतं, आता त्यांनी उर्वरित भारताच्या तुलनेतला महाराष्ट्र आपल्याला म्हटलेला आहे. तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत एवढे नवीन मुद्दे आहेत. अर्थव्यवस्था आणि कृषीचं जर हे मांडायचं असलं गणित, तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचं महत्त्व हा जो मुद्दा आहे, तर याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, रोजगारामध्ये शेतीचं योगदान हा नवीन मुद्दा आहे. मूलभूत शेतीविषयक निविष्ठांची माहिती, शेतीचे आकार, उत्पादकता, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरण, कृषी उत्पादन वाढीसाठी इतर शासकीय धोरणं, योजना आणि कार्यक्रम, हे सगळे मुद्दे याच्यात नव्याने आपल्याला ॲड झालेले दिसतात. म्हणजे हे करंटमधून आलेलं आहे बघा. शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला 2022 पर्यंत डबल करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय काय धोरणं आहेत हे करंटमध्ये मी बऱ्याचदा सांगितलेली आहे. त्याच्यासाठीची कुठली समिती होती, मग SDG 14 काय आहे, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी, कृषी कर GST, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषीविषयक विविध करार WTOचे जे काही कृषीविषयक करार आहेत, पीस क्लॉज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. पीक विमा योजना याच्यामध्ये नवीन आहे आणि त्यांची वाटचाल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता खरं तर काय होतं की आधीचं जे होतं की ICAR जे आहे ना, ICAR आहे, त्याच्यानंतर MCAER जे काय आहे, तर महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद यांची कृषी क्षेत्रातली कार्य. तर आधीचा जो मुद्दा होता तो काय होता, यांची भूमिका असं होतं बघा. आता त्याला कृषी क्षेत्रातली कार्य असं केलेलं आहे. ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पतपुरवठा. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो नव्याने ॲड आहे. भारतीय कृषी क्षेत्रात कर्जाची काय गरज आहे, त्याची भूमिका काय आहे, महत्त्व काय आहे, कृषी पतपुरवठ्याचं वर्गीकरण काय आहे, त्याच्यानंतर पुरवठा करणारे स्रोत काय आहेत, वाणिज्य सहकारी बँक असेल, ग्रामीण बँक असेल. आधी नाबार्ड आणि भूविकास बँक असं होतं बघा, दोनच गोष्टी होत्या. आता तिच्यामध्ये वाणिज्य सहकारी बँक, ग्रामीण बँक, कर्ज परतफेडीचे प्रकार, किसान क्रेडिट कार्डची योजना, तर ह्या गोष्टी ॲड झाल्यात. केंद्रीय कृषी मूल्य आयोग आपण ऑलरेडी CACP किती तरी वेळा बघितलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची की शासकीय विविध कृषीमाल खरेदी, विक्री व साठवणूक करणाऱ्या संस्था, नाफेड असेल किंवा NCDC असेल, तर हे नव्याने ॲड झालेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पर्टिक्युलर संस्थांची नावं सिलेबसमध्ये आहे ते आपण खूप परफेक्टली करणं गरजेचं आहे. कृषी विपणन, बाजार रचना, बाजार एकत्रीकरण, कृषी विपणनामध्ये जोखीचे प्रकार, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नव्याने ॲड आहे ना. APMC आधीपासून होतं, नाफेड, NCDC आणि E-नाम, ETC, म्हणजे याच्या पलीकडे जाऊनही अशी काही गोष्टी असू शकतात ज्यांची कृषी विपणनामध्ये महत्त्वाची जे काही भूमिका आहे. तर ET इत्यादी असलं की तिच्यातल्या अजून बाकीच्या गोष्टींचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल. त्याच्यानंतर अन्न व पोषण आहार. तर अन्न व पोषण आहार जे आहे, तर भारतातल्या पौष्टिक समस्या. आता समस्या काही पौष्टिक नसतात. मी सांगितलं तुम्हाला की यांचा जो प्रूफ रीडर आहे तो झोपेत होता. सो हे जे आहे की पोषण विषयक आहे. पौष्टिक कार्यक्रम, असे कसले पौष्टिक कार्यक्रम नसतात, ते पोषण विषयक असतात. अन्नाच्या आत्मनिर्भरतेवर त्याचा परिणाम. हे आत्मनिर्भर बघा आता आलं, त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला सिलेबसमध्ये दिसतं आहे. हरित क्रांती, आधी हरित क्रांती त्याची पहिली, त्याच्यानंतरची, तर असं होतं. आता हरित क्रांती आणि अन्नाच्या आत्मनिर्भरतेवर त्याचा परिणाम असा आहे. खाद्य कार्यक्रमासाठी तेल आणि पोषक सुरक्षा, तर हे आहे. आधी बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता आहे 2013. आधी जे होतं ते अधिनियम तुम्हाला मिळेल, तो प्रपोज्ड होता. तर अशा पद्धतीने इकॉनॉमिक्स आणि कृषी जेवढ्या गोष्टी तुम्हाला हायलाईट करून मी आता सांगितल्या, त्या नवीन शब्द किंवा नवीन संकल्पना याच्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला. यांचा अभ्यास तुम्हाला करणं अपेक्षित आहे. खूप काही चेंजेस याच्यात नाहीत. ऑब्वियसली तुम्ही जी पुस्तकं वाचतात तिच्यामध्ये हा सगळा डेटा कव्हर होतो. 1-2% इकडं तिकडं फरक होऊ शकतो. तर ते येता काळात ते अपडेटसुद्धा होईल. तर त्याच्यासाठी निश्चिंत राहा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा.